जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंडच्या 2023 क्रेडिट पॅटर्नमधील फायनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल या सब्जेक्टच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षाबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, MCOM पार्ट फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट 2023 क्रेडिट पॅटर्नच्या ऑल सब्जेक्टच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपण आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तसेच MCOM पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड 2023 क्रेडिट पॅटर्नच्या बाकीच्या सब्जेक्टचे क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट देखील आपल्याला लवकरच अपलोड करून देण्यात येतील. ते देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लवकरच बघायला भेटतील. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया की आपण फायनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोलच्या या विषयाच्या विद्यापीठाच्या परीक्षेचा फॉर्मॅट कसा असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की MCOM पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड 2023 पॅटर्न हा जो काही आलेला आहे, जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2023-24 आणि त्या पुढच्या बॅचचे असणार आहे, या विद्यार्थ्यांना आता 2019 पॅटर्न नसून 2023 पॅटर्न असणार आहे. तर या 2023 पॅटर्नमध्ये फायनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल या विषयासाठी 70 मार्कांची परीक्षा घेतली जाणार आहे. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला 70 मार्कांची परीक्षा 3 आवर्समध्ये घेतली जाणार आहे. या ठिकाणी तुम्हाला 3.0 दिसेल, पण इथे 3 तासाचा तुम्हाला टाईम स्लॉट असणार आहे. यामध्ये 70 पैकी तुम्हाला जे काही पासिंग मार्क्स असणार आहे ते किमान 28 मार्क तुम्हाला पडणे अपेक्षित आहे. आणि इंटरनल तुमची जी काही 30 मार्काची घेतली जाईल त्यामध्ये किमान 12 मार्क्स तुम्हाला पडले पाहिजे. सो या पद्धतीने तुम्हाला जवळजवळ 40 मार्कासाठी पासिंग असणार आहे, इंटरनल आणि एक्सटर्नल धरून. पण सेपरेटली तुम्हाला काय असणार आहे, 28 आणि 12चा तुमचा फॉर्मॅट असणार आहे. तर या 70 मार्कासाठी तुम्हाला टोटल 7 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यापैकी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन रीड करा. नंबर 1 इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे की क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 7 आर कंपल्सरी. ओके, तुम्हाला एकूण 7 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 7 हे तुम्हाला सोडवणं अनिवार्य असणार आहे. आणि बाकीचे जे काही क्वेश्चन्स आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 5 आणि 6 असे टोटल किती क्वेश्चन्स दिले जाणार आहे, 5 क्वेश्चन्स दिले जाणार आहे. यापैकी तुम्हाला फक्त 3 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे आहे. म्हणजे 5 पैकी फक्त 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहे. आता बघूया क्वेश्चन वाईज आपण या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 जो काही असणार आहे तो तुमचा MCQ किंवा फिल इन दी ब्लँक्स असणार आहे. त्यासाठी तुम्हाला 6 मार्क्स असणार आहे. क्वेश्चन नंबर 2 हा तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम किंवा न्यूमेरिकल प्रॉब्लेम असेल, जो चॅप्टर नंबर 1 किंवा टॉपिक नंबर 1 वर असणार आहे, ज्याला आपण ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट म्हणूया. त्यासाठी तुम्हाला 18 मार्काला प्रॅक्टिकलचा प्रॉब्लेम आहे. तिसरा नंबरचा जो काही क्वेश्चन आहे तो न्यूमेरिकल प्रॉब्लेम टॉपिक नंबर 2 वर आहे. टॉपिक नंबर 2 हा जो काही दिलेला आहे तो आहे फंड फ्लो स्टेटमेंट. ओके, फंड फ्लो ॲनालिसिस तुम्हाला तयार करायला लावलं जाईल. त्यासाठी देखील तुम्हाला किती मार्क्स आहे, 18 मार्क्स आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो काही दिलेला आहे तो न्यूमेरिकल प्रॉब्लेम हा टॉपिक नंबर 3 वर आधारित आहे. त्याला देखील 18 मार्क्स आहे. आणि यामध्ये जो काही टॉपिक नंबर 3 आहे तो आहे तुमचा कॅश फ्लो ॲनालिसिस. मग या ठिकाणी तुम्हाला प्रिपरेशन ऑफ कॅश फ्लो स्टेटमेंट आणि त्या संदर्भातले काही बाकीचे स्टेटमेंट पण तुम्हाला तयार करावे लागतील. यासाठी तुम्हाला 18 मार्क्स दिलेले आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 जो काही आहे तो आहे तुमचा न्यूमेरिकल प्रॉब्लेम टॉपिक नंबर 4 वर आहे, ज्यामध्ये तुम्हाला बेसिस ऑफ कॅपिटल बजेटिंग आहे, ज्यामध्ये न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन मेथड्स ऑफ कॅपिटल बजेटिंग अप्रायझल आहे. ओके, यासाठी तुम्हाला 18 मार्क्स दिलेले आहे. ओके, आणि क्वेश्चन नंबर 6 जो काही असणार आहे थेरी क्वेश्चन्स ऑन एनी वन युनिट, जे काही तुम्हाला 1 ते 4 टॉपिक दिलेले आहे, यापैकी कोणत्याही एका युनिटवरती काय केला जाईल, तुम्हाला थेरी क्वेश्चन्स विचारला जाईल. त्यासाठी तुम्हाला किती मार्क्स आहे, 18 मार्क्स आहे. ओके, आणि क्वेश्चन नंबर 7 जो काही असणार आहे तो शॉर्ट नोट्सचा असणार आहे. त्यामध्ये 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला सॉल्व करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स आहे. एका शॉर्ट नोटसाठी 5, 2 शॉर्ट नोट्स सॉल्व केल्या तर तुम्हाला 10 मार्क्स त्या ठिकाणी
भेटतील आणि या जे काही शॉर्ट नोट्स असतील तर प्रत्येक चॅप्टरवर एक शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारली जाणार आहे. म्हणजे 4पैकी तुम्हाला कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायच्या आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 1ला तुम्हाला 6 मार्क्स आहे. क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th, 5th आणि 6th असे धरून तुम्हाला 3च प्रश्न सॉल्व करायचे आहे आणि एका प्रश्नाला तुम्हाला 18 मार्क्स आहे. म्हणजे 18 त्रिक किती झाले? 54 झाले. आणि क्वेश्चन नंबर 7 तुम्हाला 10 मार्क्साला आहे. आता बघा 6 आणि 54 झाले 60 मार्क आणि शेवटचा प्रश्न 10 मार्क, एकूण तुमचे मार्क झाले 70. सो या 70 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट तुम्हाला असणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही सर्व प्रश्नांची आणि टॉपिकची तयारी करा. यासाठी तुमच्याकडे निराली पब्लिकेशनचं बुक्स असेल किंवा सक्सेस पब्लिकेशनचं बुक्स असेल तर या बुक्समध्ये जे काही प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करून दिलेले असतील या सर्व प्रॉब्लेमची तुम्ही रिव्हिजन करा. पुस्तकामध्ये ज्या प्रॉब्लेम्स तुम्हाला ऑलरेडी सॉल्व करून दिलेले आहे त्याच्यातलेच प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आत्ताच्या परीक्षेत विचारण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेची तयारी करत असताना सर्व अभ्यासक्रम जे काही चॅप्टर्स आहेत त्यात सर्व चॅप्टरचा अभ्यासक्रम करा, वाचा, रीड करा, चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचा सराव करा, रिव्हिजन करा, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स हे भेटून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण येणाऱ्या पुढच्या जो काही पेपर आहे त्या पेपरचं देखील फॉर्मॅट बघणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, अद्याप जर का आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी झाले नसेल तर त्वरित चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटू. तोपर्यंत येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.